स्टँडर्ड 8 जनरल सायन्स. आज आपण धडा क्रमांक 6 सुरू करतोय. त्याचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर आणि आज त्याचं आहे लेक्चर नंबर 1. आता कंपोजिशन म्हणजे रचना, कंपोजिशन म्हणजे रचना आणि मॅटर म्हणजे द्रव्य. की काय आहे की हे द्रव्य जे आहे त्याची काय पाहिजे आपल्याला, रचना पाहिजे, कंपोजिशन पाहिजे. याच्या जो आहे याचा पहिला मुद्दा आहे काय, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बेस्ड ऑन स्टेट. पहिला मुद्दा काय आहे याचा, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बेस्ड ऑन स्टेट. म्हणजे जे मॅटर म्हणजे जे द्रव्य आहे त्याचं क्लासिफिकेशन आहे आणि कशावर आहे, बेस्ड ऑन स्टेट. स्टेट म्हणजे अवस्था. तर मॅटर इज क्लासिफाइड बेस्ड ऑन स्टेट ॲज सॉलिड, लिक्विड, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. की कसं आहे की मॅटर इज क्लासिफाइड as solids, as liquids and as gases based on state. अवस्थेवरून मॅटरचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण होतं, सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेस. सॉलिड्स म्हणजे स्थायू, लिक्विड्स म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू. म्हणजे हे जे मॅटर आहे हे 3 प्रकारामध्ये उपलब्ध आहे. सॉलिड्स मध्ये उपलब्ध आहे, लिक्विड्स मध्ये उपलब्ध आहे, गॅसेस मध्ये. तर पहिला आपण बघू सॉलिड्स. सॉलिड्स म्हणजे स्थायू. अगदी आपल्या आजूबाजूला काय आहे तर मॅक्झिमम सॉलिड्सच आहे. हा फळा सॉलिड आहे, खडू सॉलिड आहे, तुमच्या हातातलं वही, पेन, आजूबाजूच्या वस्तू सॉलिड्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की सॉलिड हॅव डेफिनाइट शेप. सॉलिडला काय असतो, डेफिनाइट शेप असतो, एक निश्चित असा आकार असतो. सॉलिड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम, त्याला निश्चित असं आकारमान सुद्धा असतं. त्यानंतर हे जे सॉलिड्स असतात, the particles of solids are closely packed together. Particles of solid are closely packed together. की सॉलिड्सचे जे पार्टिकल्स असतात ते अतिशय जवळ असतात. समजा आपण अशी आकृती काढली सॉलिडची आणि गोल 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 पार्टिकल दाखवलं तर हे पार्टिकल्स कसे असतात, दे आर क्लोजली पॅक्ड टुगेदर. अगदी खूप जवळ असतात, त्यांच्यामध्ये अंतर नसतं. 2 सॉलिड्स मध्ये काय आहे, अंतर नसतं. दे आर क्लोजली पॅक्ड टुगेदर. जर का अशी आकृती काढली तर हे काय आहे, तर हा चौकोन म्हणजे सॉलिड आहे आणि हे जे गोल गोल काढतोय ते त्याची काय आहे, तर पार्टिकल्स आहेत. आणि पार्टिकल्स कसे आहेत, दे आर क्लोजली पॅक्ड टुगेदर. हे सॉलिड आणि हे पार्टिकल्स क्लोजली पॅक असल्यामुळं काय असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन सॉलिड आर स्ट्रॉंग. त्याच्यामुळं यांचं जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, हो, पार्टिकल्स हा जनरल शब्द, पार्टिकल्स काय हा जनरल शब्द आणि मॉलिक्युल्स काय आहे हा सायंटिफिक शब्द आहे. की इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणण्याच्या ऐवजी मी तर काय म्हणे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इन सॉलिड्स इज व्हेरी स्ट्रॉंग. अतिशय स्ट्रॉंग असा काय असतो, इंटरमॉलिक्युलर काय असतो, फोर्स असतो. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल इज व्हेरी 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 मिनिमम. की ह्यांच्यामध्ये काय असतं की डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स जो आहे ते अतिशय काय असतं, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स
मिनिमम अतिशय कमीत कमी अशा डिस्टन्स असतं आणि आपण सॉलिडला कॉम्प्रेस करू शकत नाही कारण पार्टिकल्स इतक्या जवळ आहेत याला आपण कॉम्प्रेस करू शकतो का म्हणजे जागा आहे का नाहीये तर सॉलिड्स कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड सॉलिड्स कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड आपण त्यांना दाबू शकत नाही आणि या सॉलिड्सचे सुद्धा पुढे प्रकार आहेत बरं का की सॉलिड्स मे बी रिजिड सॉलिड्स कडक सुद्धा आहेत एकदम कडक आहेत रिजिड त्याच्यानंतर सॉलिड्स मे बी प्लास्टिक हो प्लास्टिक वेगळं का प्लास्टिक म्हणजे ज्याचा आकार आपल्याला हवा तसा करता येतो माती वगैरे असतं चिखल ते प्लास्टिक आहे आणि सॉलिड्स मे बी इलॅस्टिक हो हे सॉलिडचे सुद्धा 3 प्रकार आहेत रिजिड सॉलिड्स प्लास्टिक सॉलिड्स आणि इलॅस्टिक सॉलिड्स आता रिजिड सॉलिड्स म्हणजे समजा माझ्या हातामधला खडू आहे रिजिड सॉलिड आहे प्लास्टिक सॉलिड्स म्हणजे की आपण चिखल केला आणि त्याला वेगळं बरोबर चिखलाचं मडकं बनवता येतं सोडं बनवता येतं रांजण बनवता येतं किंवा दुसऱ्या वस्तू ते त्याला प्लास्टिसिटी म्हणायचं आपण 7वीला पाहिले प्लास्टिक सॉलिड आणि इलॅस्टिक रबर बँड वगैरे काही सॉलिड्स आहेत ते काय असते तर इलॅस्टिक सॉलिड्स आहेत ह्या काय आहे काय बघायला होतं आपण आज धडा 6 त्याच्यामध्ये लेक्चर क्रमांक 1 सांगा कंपोजिशन ऑफ मॅटर आपण पहिला बघायला होतं क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बेस्ड ऑन स्टेट तर बेस्ड ऑन स्टेट मॅटर इज क्लासिफाइड एज सॉलिड मॅटर लिक्विड मॅटर अँड गॅसेस मॅटर किंवा सिम्पली सॉलिड्स लिक्विड्स अँड गॅसेस आणि आता आपण काय बघितलं तर सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आता कोणाच्या बघायच्या अशा लिक्विडच्या नंतर कोणाच्या बघायच्या गॅसेसच्या आता बघू पुढचे लिक्विड्स आता नंबर 2 चा आहे लिक्विड्स आता लिक्विडला स्वतःचा आकार आहे का नाही लिक्विड्स डू नॉट हॅव डेफिनाइट शेप की लिक्विडला काय आकार असतो का स्वतःचा पाणी लिक्विड आहे स्वतःचा आकार आहे का त्याला नाही 1 लिटरच्या बाटलीमध्ये घातलं तर बाटलीचा आकार धारण करतं बरोबर आहे बकेटामध्ये टाकलं बकेटाचा आकार धारण करतं एखाद्या भांड्यात टाकलं भांड्याचा आकार धारण करतं किंवा मोठ्या सिंटेक्सच्या टाकीत टाकलं 2000 लिटरच्या तर त्याचा आकार धारण करतं त्याच्यामुळे इट डू नॉट हॅव डेफिनाइट शेप मात्र एक आहे की लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम मात्र त्याला एक डेफिनाइट काय असतं व्हॉल्यूम असतं आपण म्हणतो ना 1 लिटर पाण्याची बाटली ते 1 लिटर काय दाखवतं त्याचं व्हॉल्यूम दाखवतं त्याला डेफिनाइट काय आहे व्हॉल्यूम असतं आणि हे काय असतं की याच्यामध्ये हे सॉलिडचे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो कसा असतो तो मॉडरेट असतो की इंटरमॉलिक्युलर फोर्स इन सॉलिड हा कसा असतो मॉडरेट असतो इंटरमॉलिक्युलर फोर्स इन लिक्विड्स इज मॉडरेट मॉडरेट म्हणजे एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही त्याला म्हणायचं मॉडरेट तर आता आकृतीमध्ये आपण दाखवलं लिक्विड्स कशा असतात तर हे चौकोन म्हणजे लिक्विड आणि गोल म्हणजे त्याचे पार्टिकल्स तर याचे जे पार्टिकल्स असतात हे पाहिजे लिक्विडचे सॉलिड एवढ्या जवळ आहेत का नाही आहेत म्हणून आपण काय म्हणू शकतो की डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स ऑफ लिक्विड्स हे कसं आहे मॉडरेट आहे डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स ऑफ लिक्विड इज मॉडरेट हो कमी पण नाही जास्त पण नाही एक मध्यम असं काय असतं डिस्टन्स असतं त्याच्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स सुद्धा कसा असतो मॉडरेट असतो आणि हे सॉलिड्स काय लिक्विड्स काय आहेत याच्यामध्ये अंतर असल्यामुळे आपण त्याला काय करू शकतो कॉम्प्रेस करू शकतो म्हणून लिक्विड्स कॅन बी कॉम्प्रेस्ड आपण लिक्विडला काय करू शकतो कॉम्प्रेस करू शकतो बा कारण मध्ये जागा आहे जागा असल्यामुळे आपल्याला काय करता येतं त्याला कॉम्प्रेस करता येतं आणि हे लिक्विड हे जे आहेत की हे सगळेचे सगळे लिक्विड्स काय आहेत फ्लुइड्स आहेत हो ते सगळेचे सगळे लिक्विड्स काय आहेत फ्लुइड्स आहेत म्हणजे एका
प्रकारामध्ये येतात प्रवाही. हा प्रवाहीपणा कमी असेल जास्त असेल, पाणी जास्त फ्लो होतं, मध थोडा कमी फ्लो होतो, पण दोन्ही फ्लो होतात म्हणून त्यांना फ्लुइड्स मध्ये येतात. सगळे लिक्विड्स कसे येतात? फ्लुइड्स मध्ये येतात. आता नीट बघा, मी तुम्हाला सॉलिड शिकवले, लिक्विड शिकवले, लगेच इथे डिफरन्स तयार होतो. डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. मग आपल्याला सांगावं लागेल, सॉलिड हॅव definite shape, liquids do not have definite shape. Particles of solid, they are very close to each other. Particles of liquid are moderately separated. Solids cannot be compressed, liquids can be compressed. बरोबर आहे कि solid may be elastic, solid may be plastic, or solid may be rigid, पण all liquids are fluids. ते काय येतं? प्रवाही. लगेच याचा साइड बाय साइड काय तयार होतो? डिफरन्स तयार होतो. 4-5 मध्ये डिफरन्सचे काय होतात? तयार होतात. आता तिसरी स्टेट आहे, ती कोणती आहे? गॅसेस. काय आहे तिसरी? गॅसेस. आता या गॅसेसला काय असतं? लक्षात घ्या, गॅसेस डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. त्याला निश्चित असा आकार आहे की आपल्याला गॅसला म्हणता येतं का असा आकाराचा आहे गॅस? नाही. एवढंच नाही, दे डू नॉट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. एवढंच आहे, त्याच्यामध्ये त्यांना डेफिनाइट व्हॉल्यूम सुद्धा नसतं. they do not have shape, they do not have volume. हो, गॅसेसला दोन्हीही नसतं. काय कारण आहे याचं? हे आकृती काढून दाखवतो. हा चौकोन म्हणजे गॅस, आणि हे पहा, आणि हे गोल गोल म्हणजे काय येतं? गॅसचे पार्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे काय असतं की पार्टिकल्स ऑफ गॅसेस, पार्टिकल्स ऑफ गॅसेस कसे असतात? पार्टिकल्स ऑफ गॅसेस हे काय असतात? तर गॅसेस आर ॲट लार्ज डिस्टन्स फ्रॉम इच अदर. लार्ज डिस्टन्सवर असतात ते, आणि लार्ज डिस्टन्सवर असल्यामुळे मला सांगा बरं, यांच्यावर इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? वीक असतो, कारण पार्टिकल्स लांब लांब आहेत. म्हणून यांचा मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? हा वीक असतो, अतिशय क्षीण असतो. आणि पार्टिकल्स लांब लांब असल्यामुळं दे हॅव हाय कॉम्प्रेसिबिलिटी किंवा दे आर हायली कॉम्प्रेसेबल. हे जे गॅसेस आहेत हे कसे असतात? हायली कॉम्प्रेसेबल आहेत. आपण त्याला याच्यामध्ये स्पेस खूप जास्त असल्यामुळं आपल्याला काय करता येतं? त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करता येतं? कॉम्प्रेस करता येतं. आणि याला काय असतात? हे सुद्धा फ्लुइड्स आहेत. गॅसेस सुद्धा काय आहेत? फ्लुइड्स आहेत. या पद्धतीने आपण काय पाहिलं तर की क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बेस्ड ऑन स्टेट. तर कोणतं क्लासिफिकेशन आहे? सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस. आणि त्याचं काय बघितलं आपण? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅसेस. आणि याच्यावरून मला डिफरन्स किती तयार होतात? लेक्चर जर का तुम्ही नीट ऐकलं तर याच्यावर डिफरन्स कसे तयार होतात? डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, डिफरन्स बिटवीन लिक्विड अँड गॅस, आणि डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड गॅस. असे वेगवेगळे काय होते तर 4 प्रकारचे डिफरन्स. कोणते? डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, डिफरन्स बिटवीन लिक्विड अँड गॅस, बरोबर आहे? डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड गॅस. या पद्धतीचे 3 डिफरन्सेस काय होतात? तयार होतात. म्हणजे नुसतं कॅरेक्टरिस्टिक्स जरी आपण शिकलो तर प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि समोरासमोर लिहिले की काय होतं? डिफरन्स, बरोबर आहे? काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.